जे महाराष्ट्र भावानं तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. आता वाजले 3:40 आले. आता मी आपली पोर्टरची आयडी ऑन केली. आता बघू आता आपलं ऑर्डर किती वाजता येते, कारण की आज भरपूर उशीर झाला. कारण जी माझी प्रायव्हेट ऑर्डर असते 12 वाजताची ती कंप्लीट होण्यासाठी आज भरपूर उशीर झाला. तर त्यामुळे आज आपल्याला जरा पोर्टर बी जरा उशीरच ऑनलाईन करायला भेटलं. तर बघू आता आपली किती वाजता ऑर्डर भेटते आणि कुठली ऑर्डर भेटते त्याबद्दल सर्व तुम्हाला डिटेल सांगतो व्हिडिओमध्ये. तर भावानं आपलं मस्त ऑर्डर भेटली. 12 ते 60 रुपयाची ऑर्डर आहे आणि कुठून बाजून उचलायची म्हणजे 3 मिनिटं लागून पोहोचण्यासाठी. तर बघू काय मटेरियल आहे. हे ऑमन आपल्याला भेटणार. आपलं ऑमन आपलं वॉलेटमध्ये जाणार, पोर्टरच्या वॉलेटमध्ये. हे कॅश नाही आहे, ऑनलाईन ऑर्डर आहे. तर ठीक आहे, चालेल. वॉलेटमध्ये नंतर विड्रॉ करता येतं. आणि आता आपले किती 4:20 झाले, कारण आपला भरपूर उशीर झाला ऑर्डर भेटण्यासाठी. कारण की ह्याच्या पुढे ऑर्डर आला तुमचा टायमर आहे मुळे ते पटापट ज्याला भेटली ते उचलून घेतो ऑर्डर. एक बसायची आपली, बसायला तर आपल्याला जायचं नाही, पिऊन दिले तर आपल्याला जायचं नाही. आपल्या ह्या साईडचं ऑर्डर पाहिजे. काय नाही, आपली एक ऑर्डर भेटली तर आपण जाऊ लोकेशनवर. अगोदर काय मटेरियल आहे तुम्हाला पुढचं सांगतो. तर एवढंच मटेरियल आहे. हे बॅनरचं रोल आहे आणि 2 पीस आहे. एक तर आता टाकला आणि दुसरा घेऊन येतात आहे. इकडं पहिली दुसरींदा बी आलो होतं सेम ऑर्डर. आणि घेऊन जायचं धारावीला घेऊन जायचे. 27 किलोमीटर आहे. तर आपल्या आता गाडी लोड झाली. 5 मिनिटामध्ये आपली गाडी लोड झाली आणि 4 बंडल आहे, रोल आहे. ते घेऊन जायचं धारावीला. आणि पोहोचण्यासाठी किती 1 घंटा लागेल आपल्याला. ट्रॅफिक तर फक्त गोरेगाव ट्रॅफिक, बाकी ट्रॅफिक कुठे नाही. जास्त पुरा खाली आहे. चला मजाच मजा. नाही ऑनलाईन ऑर्डर आहे तर पुरा वॉलेटमध्ये पैसे जाते. तर आपण लोकेशनवर पोचलो. आता कस्टमरला फोन केला तर कस्टमरला बोला ठीक आहे मैं लड़के को भेजता हूँ. आता बघू किती टाईम लावतो. जास्त का लोड आहे ना, तुम्हाला माहिती आहे 4 रोल आहे. बघूया आता. तर फायनली आपली ऑर्डर आता कंप्लीट झाली. 5 मिनटं बोलून 25 मिनटं गेलं म्हणजे 8 तास घेतलं आहे यायला. ठीक आहे, आता बघू. तुम्ही पहिला गल्लीमधून बाहेर निघूया. गल्लीमधून बाहेर निघल्यानंतर बघून मेन रोडला जाऊन थांबलेलं असतं. दुसरी ऑर्डर भेटलीच तर. वाजून 16 मिनिटं झाले. आणखी 2 ऑर्डर कंप्लीट करायचे. रात्री 11 वाजले.
715 रुपयाची आहे. तिथून कोरला उचला की तिथे 1 किलोमीटर आहे आणि घेऊन जायचं पर्यंत आणि 8 किलोमीटर लागायचं. त्या विचारला कस्टमर विचारला पहिला आधी तर कस्टमर विचारायचं मटेरियल काय त्यानंतर जायचं. कस्टमर बोलला की टाईल्स घेऊन जायचं. ठीक आहे तर मला तो 5 मिनिटापर्यंत पोहोचलो मी सगळं ठीक आहे ये चला पोचूया लोकेशनवर. तर फायनली आपली गाडी आता लोड झाली. तर पोचण्यासाठी 45 मिनिटं लागेल आणि करायला जायचं. आणि काय 35 बॉक्स फक्त टाईल्स होते. चला पुढच्या लोकेशनवर थोडा लोड थोडं पाठी टायर थोडं पाठी करत होतो. तर फायनल पोचलो मी माझ्या लोकेशनवर. अर्धा घंटा लागला पोचण्यासाठी. आता कस्टमरला फ़ोन केला तर बोला ठीक है ऊपर से आ रहा हूँ नीचे लेबर लोक लेके. आता त्यांच्या पटापट गाडी खाली करून घेतो आणि दुसरी ऑर्डर उचलायची. ते आणखी एक ऑर्डर कंप्लीट करायची आपल्याला. ती आपली गाडी उभा. तर आपली ऑर्डर आता कंप्लीट झाली. म्हणजे ऑर्डर कंप्लीट होऊन 25 मिनटं झाले. तर कस्टमर बोलला भाई मैं जिम में हूँ पेमेंट थोड़ा टाइम पे के बाद करता हूँ. मग त्याने 25 मिनिटांनंतर पेमेंट केलं. आता वाजले 9:32 झाले. तर बघू आता आपल्याला कुठली ऑर्डर भेटली ठीक आहे ना तर ऑफलाईन होऊन आपल्या कंपनीमध्ये जायचं. कारण की भरपूर टाईम झाला. तरी आशा आहे की आणखी एक ऑर्डर झाली पाहिजे. बघूया. आणि ही ऑर्डर होती 570 पकडा. तर आपल्याला आता वाजले 10:30 वाजले. एक ऑर्डर आली आपल्याला. ही ऑर्डर 3दा येऊन गेली. 4थीला ऑर्डर उचलली मी. तर 12 ते
गर्दी झाली. आता आपण आपल्या लोकेशनवर कुठे कुर्ला पोहोचण्यासाठी 40 मिनिटं लागेल. तरी भरपूर झाला. 12:30ला पोहोचतो. ते 12 वाजता मला पोहोचलं जातं. आता मॅडमचा फोन आला की आई कुठे तुम्ही बघ अर्ध्या घंट्यामध्ये पोहोचतो. भरपूर त्याला पोहोचूया. ही ऑर्डर होती 760 रुपयाची ऑर्डर होती. भरपूर उशीर झाला आज. चला भेटूया. मी पोचतो आता माझ्या लोकेशनवर. तर माझी ट्रिप एंड केली मी. आता माझ्या दुसरा प्रायव्हेट ऑर्डर असते, प्रायव्हेट भाडं. तर मी माझी गाडी लोडिंगला लावली आणि मग जातो मला सांगितलं. चला भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.